जालना में महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता और अधिकारी संघ की ओर से चल रहा धरना आंदोलन दूसरे दिन भी जारी रहा। वीज वितरण कंपनियों के निजीकरण के विरोध में आंदोलन लगातार तेज होता जा रहा है। इसी बीच भारतीय जनता पार्टी के महानगर जिलाध्यक्ष भास्कर दानवे आंदोलन स्थल पर पहुंचे और आंदोलनरत कर्मचारियों से मुलाकात की। भास्कर दानवे ने कर्मचारियों की सभी मांगों की विस्तृत जानकारी ली और आश्वासन दिया कि मुख्यमंत्री एवं ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस तक उनकी मांगे पहुंचाई जाएगी तथा इस विषय पर जल्द ही सकारात्मक चर्चा की जाएगी। इस मौके पर जिला उपाध्यक्ष सिद्धिविनायक मुड़े, शशिकांत घुगे, देवीदास देशमुख, ग्रामीण तालुका अध्यक्ष संजय डोंगरे सहित बड़ी संख्या में विद्युत कर्मचारी और अधिकारी उपस्थित रहे। फोटो घे लवकर चांगले त्यातच विद्युत जे काही नेहमी खंडित होत असते आणि हा विद्युत पुरवठा खंडित होत असताना प्रत्येक जण एमएसईबीला बोट दाखवतो की हा एमएसईबीचा विशाळ कारभार आहे, त्याच्यामुळे लोकांना मध्ये खूप अडचणीला सामना करावा लागतो। त्यातच कर्मचाऱ्यांची जर बाजू आपण ऐकून घेतली, समजावून जर घेतली तर त्यांच्या सुद्धा व्यथा या ठिकाणी मला माझ्या लक्षात आल्या। या त्यांच्या ज्या काही व्यथा आहे, रिस्ट्रक्चरिंगचा विषय असेल, झोन सेक्शनचा विषय असेल, जालना शहर गेल्या अनेक दिवसापासून जुना जालन्याच्या संदर्भानं मला उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की 40% लोड एका सेक्शनवर आहे आणि बाकी नवीन जालन्यामध्ये 2 सेक्शन असतील। असे जे काही 5 सेक्शन पूर्वीचे होते आता 6 झाले पाहिजे आणि त्या 6 सेक्शनला मंजुरी मिळाली पाहिजे, जेणेकरून संपूर्ण शहराचा ताण हे लोड शेडिंगमध्ये झाला पाहिजे। प्रत्येक सेक्शनला काम मिळालं पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा अडचणीचा सामना करावा लागणार नाही। म्हणून यांच्या मागण्या रास्त आहे। मी आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब संभाजीनगरला येणार आहे 5 वाजता, तर आपलं निवेदन आपण त्यांच्या कानावर टाकू, त्यांना निवेदन देखील त्या ठिकाणी देऊ। कदाचित एखादी व्यापक तुमच्या संघटनेच्या सोबत जर बैठक घ्यायची असेल मंत्रालयामध्ये मुंबईला, तर आपण त्याची वेळ सुद्धा घेऊ। त्या बैठकीला तुमचे 5 पदाधिकारी असतील, सीएम साहेबांची वेळ घेऊन त्यांच्यासोबत आपण लवकर बैठक त्या ठिकाणी लावू। आपले माजी मंत्री रावसाहेब दानवे आज ते सुद्धा